योकार हांव संदीप पिळगांवकर. सुरवेक हेडलायन्स. दिवचले धबधबा वाठारात बिबट्याचो पातळिल्लो आकांत. बिबट्यान घेतिल्लो वाठारांतल्या कांय जनावरांचो बळी. आयतारा फातोर्डे रान खात्याच्या पांजऱ्यात अडकलो बिबटो. चार वर्सां पिरायेच्या पुताच्या खुनाच्या प्रकरणात दुगदुग चल्ला वाढत. मरण आयिल्ल्या पुताचो बापूय व्यंकट रमणान कळंगूट पोलीस स्टेशनात भेटयलें आपलें निवेदन. आवयन आपलो गुन्यांव अजून करूंक ना मान्य. कळंगूट पुलिसांचो फुडलो तपास चालूच. डीबीओ फातोर्डा पंगडान टाय ब्रेकरात 5 विरोधात 3 गोल फरकान रोजमन क्रूज वेर्णा पंगडाक हारोवन मेळयलें जैत. आणि आता कोंकणी खबरो विस्तारान. दिवचले धबधबा वाठारांत कितलेशेच दीस जाले बिबट्याचो आकांत पातळिल्लो. ताणें वाठारांतल्या कांय जनावरांचो बळी लेगीत घेतिल्ल्यान लोक थर भियेल्ले. पूण आयतारा फातोर्डे रान खात्यान दवरिल्ल्या पांजऱ्यात हो बिबटो अडकलो. पळयात नितीशा गांवकाराचो रिपोर्ट. दिवचले धबधबा हांगा आयज एका बिबट्याक धरलो. 2 दिसां पयलीं हांगा ह्या वाठारांत रावपी एका घरांतलो तेणे कुत्रो खाल्लेलो. अशें म्हणटात की हे जे बिबटे आसा हे सध्या दिसा ढवळे आतां गांवांनी भोंवपाक लागला. हांगा ह्या वाठारांत रेजिडेन्शियल एरिया ही हांगा खुबशे लोक रावतात, तेंची ल्हान ल्हान भुरगीं आसा आनी ती दिसाच्या टायमार हांगा खेळटात. अशा टायमार जर समज त्या भुरग्यांक कितें जालें असो घातपात जालो जाल्यार रिस्पॉन्सिबल कोण? आयज हेचेर खंय तरी कारवाय करपाची गरज आसा. बिकॉज हे जे बिबटे आसा ही जंगलां कट जाल्ल्या कारणान ते आतां गांवांनी भोंवपाक लागला आनी हेचेर खंय तरी आयज थर कारवाय करपाची गरज आसा. हांगासर जे लोक आसा हेंच्यांनी कंप्लेंट केली की अशी घटना घडल्या उपरांत आनी आयज फॉरेस्ट डिपार्टमेंटान येवन हांगा पिंजरो घातलो. त्याच्या उपरांत हांगा बिबट्याक हांगा धरलेलो आसा. आणि आज आमच्या कडेन चित्ता येयल्लेलो, तो ताका आमी कशें करून पकडला. ताका कॅच करपाक आमी 2 दीस जाले रॅकेट लावून दवरलेले. मागीर आमचे शेजारी आसा यांचे कारंडे म्हणून, त्यांचो कुत्रो एक आसलो, ताका ताणें 2 दीस पयलीं खाल्ले. आणि आमचे भुरगे सुद्दां खेळटात आनी ते डेंजरस आसा आमच्या खातीर. सो तुमी फॉरेस्ट डिपार्टमेंटांच्या मनशांनी कितें तर करूंक जाय मातशें आमच्या खातीर. तांकां आमचे म्हणजे मातशें हे करूंक जाय, कितें तर आमकां सुरक्षा कितें तर दिवंक जाय तेंच्यांनी. आमची भुरगीं आसता ती दिसभर रातभर खेळत रावता भायरच. त्याच्या खातीर प्लीज कितें तर करा. परवा दिवशी रात्री आमच्या बाजूच्या पडोसीच्या कुत्र्यांना रात्री गायब झाली. आम्ही 2 दिवस हुडकलो तर त्याच्या काय कुठे गावलं नाही आहे. त्याच्यानंतर बघितलं 2 दिवसानंतर आमच्या पाठीमागे एक पाईपलाईन गेलेली आहे. त्या पाईपलाईनच्या पाठीमागे त्याच्या डेड बॉडी सापडली आम्हाला. नंतर आम्ही काय केलं, ते प्रभाकर करकंडे आमच्या बाजूला राहतात, त्यांनी आम्ही सगळे मिळून फॉरेस्टमध्ये कंप्लेंट केला. फॉरेस्टमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी आल्यानंतर इकडे सगळे सर्वे करून घेतले. सर्वे केल्यानंतर त्यांनी संध्याकाळी आणून इकडे एक पिंजरा गाठले ते बिबट्याला पकडायला. पिंजरा गाठल्यानंतर आम्ही एक कुठं तरी कुत्र्याला आणून तिथे ठेवलं. रात्री परवा दिवशी रात्री काय आलेले नाही ते. नंतर काल रात्री काय झालं, 12 वाजताच्या सुमारास ते आवाज आल्यानंतर आम्ही कोण तिकडे गेलो नाही. सकाळी 6 वाजता जाऊन बघितल्यानंतर ते तिथे पिंजऱ्याच्या आत ते सापडलेली होती. नंतर फॉरेस्टवाले येऊन ते घेऊन गेले. आता आम्ही म्हणायचं काय म्हणजे, इथे आमचे सगळे लहान लहान मुलं सगळे इकडे फिरतात. जरा तुम्ही काळजी घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंट हो, पोलीसमध्ये हो, कुठले तुम्ही सगळेजण बघून घ्यायला पाहिजे. तिकडे आमगेर एक पेटो असलो. सो फ्रायडे नायटीक तेज्यार लेपर्डान अटॅक केलो आणि ताका उखलून कंपाऊंडाच्या भितर उखलून घेऊन झाडांनी वचून त्याची चेस्ट ती फोडून खाल्ली. सो एका लागून मागीर आमी दुसऱ्या दिसा आमी सोदता की पेटो खंय म्हणून जाल्यार मेळना. मागीर 2 दिसांचो स्मेल कसो येयलो उपरांत वचून झाडांनी पळयलो जाल्यार थंय तेजी डेड बॉडी मेळ्ळी. मागीर तेज्या उपरांत लोकांक कळ्ळें की अशें लेपर्डान अटॅक केल्लो ते म्हणून. मागीर लोक सांगूंक लागले की आमचे 2 पेटे खाल्ले, आमची गाय खाल्ली, आमचे हे खाल्ले. मागीर कोण पावलो आमचे बोकले उखल्ले. मागीर हांवें चिंतलें की आतां कंप्लेंट केल्ली बरें, कित्याक हेज्यार मागीर ते मनशांकय धोको शकता. नाजाल्यार भुरगे आमचे ते खेळटा 7-8 जायस तर, आनी भुरगीं ट्युशनाक बी वयता ते 7-8 अशे एकटेच चलत येता. सो तो कोणारय अटॅक करूं शकता. ताका लागून आमी मागीर हांवें कितें केलें, फॉरेस्ट डिपार्टमेंटाक कॉल करून सांगलें की अशें लेपर्डान अटॅक केल्लो आनी येते म्हणून. तेंच्यांनी येवन थंय इन्व्हेस्टिगेशन केलें आनी बेगिना एक्शन घेतली तेंच्यांनी. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, समृता खणगांवकर आनी सानिका नागवेकार. 4 वर्सां पिरायेच्या पुताक मारून उडयल्ली पुताची आवय सुचाना सेठाचो विशय राज्यांत बरोच गाजता.
मरण आयिल्ल्या पुताचो बापूय वेंकटरमण हाणें कळंगूट पुलीस स्टेशनात आपलें निवेदन दिलें. ह्या प्रकरणात आपलें निवेदन दिवपा खातीर तो आपल्या वकिला वांगडा आयिल्लो. पळयात. कलंगूट पुलिसांनी मरण आयिल्ल्या पुताचो बापूय वेंकटरमणाक आपयल्लो. वेंकट आनी ताचो वकील दोगांनी सुरवेक प्रसार माध्यमांक कसलेच निवेदन दिवपाक टाळ्ळे. शुक्रारा पुलिसांनी सूचना सेटाक कांदोळी हांगच्या सर्व्हिस अपार्टमेंटात व्हरून गुन्यांव जाल्ली सुवातेर परतून कारवाय केल्ली. पूण 4 वर्सां पिरायेच्या पुताक मारून उडयल्ल्या पुताचे आवयन आपलो गुन्यांव अजून मान्य करूंक ना. अशा घडणुका आड खर पावलां उबारपाची भोव गरज आसा. कलंगूट PI हे घडणुकेचो फुडलो तपास करता. पळयात नितीक्षा गांवकाराचो रिपोर्ट. सध्या गोंयांत एकूच विशय गाजता तो म्हणजे एके बायलेन आपल्या 4 वर्साच्या भुरग्याचो खून केलो. हो विशय जो आसा सध्या गोंयभर बरोच गाजलेलो आसा आनी गोंय पुराय हालोवन दवरलेले आसा. ही जी बायल आसा सूचना सेठ ही वेस्ट बेंगलोरची, ही एक AI स्टार्टअप कंपनीची CEO आसा. 2 दिसां पयलीं हिणें जे रिसोर्टान तिणें चॅक इन केल्ले थंय तिका क्रायम सीन रिक्रिएट करपाक पुलीस घेवन गेल्लेले. तिणें थंय जो क्रायम सीन आसा हो रिक्रिएट केल्लो आसा, पूण आजुनूय तिणें मान्य करूंक ना की आपल्या भुरग्याचो खून आपुणूच केल्लो आसा. आनी जी सूचना सेठ आसा हिका 6 दिसांची पुलीस कोठडी कोर्टा कडल्यान मेळिल्ली आनी फुडलें इन्व्हेस्टिगेशन आसा हे कलंगूट पुलीस जे आमचे PI आसा कलंगूटचे परेश नायक हांच्या सुपरविजना खाला चालू आसा. हे घडणुकेचेर वकिलान चड उजवाड घातला. आयकात ताका. जब बेटा एक बार चला गया तो माँ ने क्यों किया उससे कोई फर्क नहीं पड़ता, बट ऐसा जो हुआ है जिस किसी का भी दिल है, राइट, दिल तो मतलब सभी लोगों का दिल है ना. वेंकट जी ने ट्रिगर के बारे में बताया है, वो आप शेयर करेंगे कि उन्होंने पुलिस को ये शेयर किया है कि क्या ट्रिगर हो सकता है, ये शेयर किया है, ये थोड़ा बता सकते हैं. देखिए ये सारे गेसेस की बात है, राइट, गेसेस की बात है कि माँ अपने बेटे के साथ, अपने बच्चे के साथ ऐसा करे, ये इतना अननेचुरल है, क्यों करे, इसका कोई एक जवाब किसी को मतलब एक सांत्वना नहीं दे सकते. रही बात ट्रिगर की, हम बस इतना हम बस गेस कर सकते हैं. इसीलिए केसेस डले हुए थे कि बच्चे को मतलब अपने, हर पार्टी को लगता है कि अपना हक है, बट बच्चे का एक इक्वल हक होता है दोनों माँ बाप से प्यार पाना. तो शायद इसी की वजह से, क्योंकि क्या हुआ था कि पिछले 1 साल से बेंगलोर की जो फैमिली कोर्ट है जहाँ पे ये कस्टडी का केस चल रहा था, तो उस कोर्ट ने वेंकट को अपने बेटे से बात करने के लिए और मिलने के लिए इजाज़त दी थी. एंड एक बाय एक ज़रा टाइम ज़्यादा दिया था. पहले बस फ़ोन पे या ऐसे वीडियो कॉल पे बात करने की इजाज़त दी. उसके बाद मैं बोला कि 2 हफ्ते में एक बार मिलने दो, लेकिन एक पब्लिक प्लेस, कोर्ट में ही मिलने दो, कोर्ट में खेलने का एक एरिया होता है. और फिर कुछ महीने बाद नवंबर में बोला कि घर पे जाके मिलने दो, सुबह से लेकर शाम तक. तो शायद वो इस बात से नाराज़ थी कि उनके केस में जहाँ उनको लगता है कि वो पीड़ित हैं, जज साहिबा जो हैं सारा ऑर्डर बाप के फेवर में खाली. आई थिंक वी हैव टू बी हियर फॉर सम मोर असिस्टेंस, सो वी आर हैप्पी टू बी हियर फॉर नाउ. कुछ तो जस्टिस की मांग. No, my client has no claim for justice for himself or for Chinmay, क्योंकि there is no justice for Venkat now, there is no justice for Chinmay now. जस्टिस अगर हो तो उन बच्चों के लिए हो जो अभी भी केसेस में अटके पड़े हैं माँ बाप के बीच में, उन माँ बाप को हो जो अभी भी कितने सालों से कोर्ट में लड़ रहे हैं. तो शायद ऐसे केसेस में जहाँ दोनों लड़ रहे हैं, होपफुली वहाँ पे कुछ जस्टिस हो जाए. ये केस ये देखने के बाद में लोग सोचें कि बच्चे के लिए लड़ना मतलब इट्स नॉट वर्थ इट. कोई जीता या कोई हारा, माँ जीते बाप हारे या बाप जीते माँ हारे, बच्चा हमेशा हारता है इसमें. तो आई होप दैट जस्टिस मीन्स दैट there is peace. If it brings peace to somebody else, I suppose he will feel glad. Maybe his case should inspire some people to stop fighting and make peace. That's all. He does not. He truly does not. I don't think he cares what happens after this. सूचना जी को जेल में रखें या बेल दें, सूचना जी को सजा हो ना हो, कितना हो, मेरे को नहीं लगता वेंकट को इससे कोई फर्क पड़ता. अपने बेटे को खोने के बाद में उनको अभी और क्या सांत्वना देंगे. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो.
सरकारी पावण्यार खूप फेस्टिवलां जातात. पणजे अंदूय पर्पल फेस्टिवल जालें. अपंगळा खातीर तें घडोवन हाडलें. 17 देशांतले 13,000 प्रतिनिधी ह्या कार्यावळीत वांटेकार जाल्ले अशें मुख्यमंत्र्यान सांगलें. पणजे 6 दिसांचे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल सोंपले. 13,000 प्रतिनिधी या कार्यावळींत वांटेकार जाल्ले अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंतान कार्यावळीच्या निमण्या सुवाळ्या वेळार दिली. जागतीक यूट्यूब चॅनल पर्पल टीव्ही भारत, अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तीं खातीर 24 वरां सेवा, भारताची पहिली मेघ आधारित IVRS अपंगत्व माहिती लायन सेवा आदी महोत्सवान उक्ताडार आयली. तुमच्या आव्हानांनी तुमची व्याख्या जायना, पूण ज्या बळग्यान तुम्ही तांचेर जैत मेळयला ताच्या वयल्यान तुमची व्याख्या जाता अशें मुख्यमंत्र्यान दर एका अपंगत्वाक म्हटले. We have been actively creating a livelihood ecosystem. There are measures taken to improve the quality of life and dignity of persons with disability through sensitization workshops and events throughout the year. During this year's International Purple Fest, we inaugurated the Spinal Cord Injury Rehab Center at Bambolim, which is the first rehab center for persons with spinal cord injury in Goa. Wheelchair accessibility across the key locations in some parts of Goa by Ramp My City and supported by Enable India and many more. We look forward to working with many stakeholders in the upcoming months and years to make Goa and our country inclusive and accessible for persons with disabilities. कि हम बातें बहुत दुनिया में बातें बहुत बड़ी होती हैं. सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स की हम बात करते हैं कि पीपल प्लैनेट पार्टनरशिप्स के बिना प्रोग्रेस और इंक्लूजन नहीं हो सकता. आई थिंक एट द पर्पल फेस्ट we have basically shown how inclusion and progress can happen leaps and bounds ahead when there are partnerships involved, when government and people work together to make a beautiful thing, a beautiful space, a beautiful journey for each of us. How is the Josh? How is the Josh? Thank you. For 6 days, entire Goa was lit up in purple, and it will continue to be in purple. I have loved the energy at the International Purple Fest. During the tour of the International Purple Fest, and I was so happy to understand the work done by the community and the volunteers and all the NGOs who have come here with the ambition to create a platform for all the Divyangjans. These learnings and interactions have helped us to understand how we can work towards making our community, our country inclusive and accessible for persons with disabilities. I would like to say that few words for the Divyang community. You are not defined by your challenges, but you are defined by the strength with which you have overcome them. I commend each participant of their determination and the fighting spirit they brought to the Purple Fest. गोवा 365 खातीर गौतमी गावकार आणि सानिका नागवेकर. समाजात तरातरांचे लोक असतात. तातूंतले 20% लोक बरे काम करपी असतात. 50% लोक आपले तंत्रीत असतात. 15% लोक फक्त चिखोल मारपाचे काम करतात. 15% लोक गुन्यांवकार असतात. सभापती रमेश तवडकरांनी सांगले. दर वर्साक जे पद्धतीन हे मराठी साहित्य संमेलन जाताले, या साहित्य संमेलनाक एक ह्या वर्साक आगळ्या वेगळ्या तरेचो अनुभव लोकांक दिवचो, साहित्यिकांक दिवचो. देखून खास करून काणकोण तालुक्यात जे पद्धतीचे आदिवासी खाद्यपदार्थ आसात, जी कंदमुळां आसात किंवा जे तेल विहरीक आणि पौष्टिक असो आहार आसा, या वेगवेगळ्या खाद्याचे विशेष पद्धतीन दालन उबे केले. आणि त्याच बरोबर ह्या दालनाक खास करून पारंपारीक रित्याक जे हस्तकलाकार आशिल्ले तांच्यांनी सुद्धा आपल्या हस्तकलेचे हांगासर विशेषरित्या प्रॅक्टिकल एक्झिबिशन म्हणटा ते ताचे हांगासर साकारपाक आयिल्ले.
आणि ह्याच बरोबर मराठीच्या वेगवेगळ्या पद्धतीन जे लोक साहित्यिक रचता या साहित्याचे विशेष रितीन पुस्तकाचे एक्झिबिशन आशिल्लें आणि ह्या वर्साक या साहित्य संमेलनाक संपूर्ण गोंयांतले जवळ जवळ 13 लेखकाची 13 पुस्तकां ह्या वेळार प्रकाशीत जाली. खरें म्हटल्यार ह्या वर्साक जे काणकोणाक हे साहित्य संमेलन घडोवन हाडटा ताका लागून काणकोणचो इतिहास, काणकोणची संस्कृती, काणकोणची परंपरा आणि काणकोणचे वेगळेपण कितें आसा हे काणकोणचे वेगळेपण ह्या वर्साच्या स्मरणिकेन येवचें देखून काणकोणांतल्या वेगवेगळ्या खाची कोणशांनी बरोवपी आणि विशेष रित्या जे लोक बरोवपी आसात तांचे कडल्यान विशेष लिखाण करून घेवन ह्या वर्साचे स्पेशल काणुआ पुरण नावाचे एक स्मरणिका ह्या वेळार प्रकाशीत केली. आणि त्याच बरोबर काणकोणच्या वेगवेगळे ह्या मराठी साहित्यांक सेवा करपी लोक आशिल्ले तांच्या ह्या वेळार विशेष रित्या सत्कार केलो गेलो. माध्यमातून जी समाजाची जडणघडण करणारे लोक म्हणजे त्या समाजाच्या हिताच्या प्रक्रियेला योग्य लोक कोण असतील तर ही साहित्य क्षेत्रामध्ये काम करण्याची 100% लोकांना आम्हाला मिळतील, म्हणजे आमच्या कामाला मिळतील अशी माझी धारणा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ठरलं की आज केवळ गोवाच नाही, आपण संपूर्ण गोव्यातून की श्रमदान जी कन्सेप्ट आहे या श्रमदान कन्सेप्टचे 5000 व्हॉलेंटियर्स आम्हाला उभे करायचे. गोवा 365 खातीर देविदास गावकार, नितिक्षा गावकार आणि सानिका नागवेकार. गोयची फामाद फातर्प्याची शांतादुर्गा फातर्पेकानंद देवीची जात्रेक भाविकांची गर्दी दिसून येता. भक्तांच्या उमेदीक ओतो आयला. चांदीच्या रथांतल्यान देवीची मिरवणूक जाली. पळयात कांय मन भुलोवणे खीण. फातर्फेच्या शांतादुर्गा फातर्फेकान्नीच्या जात्रेक 11 तारखेसावन सुरुवात जाल्ली असून भाविकांनी मोठ्या संख्येन उपस्थिती दाखयल्या. गोंयभरातलेच न्हय तर देशभरातले लोकय देवीच्या दर्शनाक येतात. जात्रेचो शेवट 15 तारखेर जातलो. फातोडेर देवीची रथांतल्यान मिरवणूक जातली. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकर आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव.
विसा उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. DBO फातोर्डा पंगडान टाय ब्रेकरात 5-3 गोल फरकान रोजमन क्रूज वेर्ना पंगडाक हारायलो. ही ऑल गोवा इंटर विलेज फुटबॉल सर्त कुंकळे SAG खेळा मेळार बरीच रंगली. पळयात कांय रंगदार डावपेच. टिओडोसिओ, लिली, फ्लॉनी आणि मॅक्स तावारेस हांच्या उगडासान तावारेस फॅमिली मेमोरियल कप 2024 घडोवन हाडले. ऑल गोवा इंटर विलेज फुटबॉल सर्त कुंकळे युनियनान घडोवन हाडली. ही मॅच फुल टाइम ड्रॉ उरिल्ली. पयल्या उक्तावण मॅचीत DBO फातोर्डा पंगडान टाय ब्रेकरात 5-3 गोल फरकान रोजमन क्रूज वेर्ना पंगडाक हारायलो. पळयात रंगतदार खीण. युनियनान घडोवन हाडलो फुटबॉल टुर्नामेंट आनी हाजो फूल स्पॉन्सर केला तावारेस फॅमिली मेमोरियल कप. तेज्यात इनाग्रल मॅच जाल्या आनी तातूंत फातोर्डा आनी नागवा हांची मत जाली आनी लास्टाक ड्रॉ उरून टाय ब्रेकरान आमगे फातोर्डा जिखले. डॉन बॉस्को फातोर्डा जिखले. तांकां सपास्की म्हणटा. आनी कुंकळे युनियन हो एक बरो व्हड क्लब आनी तुमकां खबर आसतली आमगे सालसेडी फुटबॉल म्हळ्यार मोदी. हांव सपास्की दिता क्लबा युनियन कुंकळे युनियन फुटबॉल असो तूं वाडोवं. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकार. फुडलो सप्तक सुको वतलो. सकाळच्या वेळार एकसुरे सुवातेर धुके पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 दिसां खातीर उण्यांत उणें तापमान सामान्य परस चड आसपाची शक्यताय हवामान विभागान उक्तायल्या. आयतारचे चडावात आनी उणें तापमान 33 डिग्री ते 23 डिग्री सेल्सियस उरतले. आनी आयचे हे कोंकणी खबरां चित्र हांगा सोंपता. मेळ्या फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.